नक्की खायचंच हॉटेल आहे ना? नमस्कार मंडळी. राग, द्वेष, असूया, मत्सर या विकारांमुळे दुरावलेल्या मनांना हास्याचा पूल बांधून जोडण्याचा प्रयत्न करूया आणि त्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, एका मुलाखतीच्या निमित्तानं आता इथे हास्य धमाका करण्यासाठी येत आहेत फिल्टर पाड्याचा बच्चन, गौरव मोरे, खानदेश सपूत, श्यामसुंदर राजपूत, कोकण कोहिनूर, ओंकार भोजने आणि विरोधाचा कडीपत्ता विराज जगताप. नमस्कार रसिको, नमस्कार. महाज चॅनलच्या अद्भुतांच्या दुनियेत या कार्यक्रमाच्या मुलाखतीच्या सत्रात मी श्यामसुंदर राजपूत तुमच्या सगळ्यांचे गहिरं स्वागत करतो. आज आपण या कार्यक्रमात अनेक चित्रविचित्र लोकांची मुलाखत घेतलेली आहे. म्हणजे तोंडात साप टाकून तो नाकातून बाहेर काढणारे जयंत दादा, त्याचबरोबर कानात रॉकेल टाकून दुसऱ्या बाजूने कानातून आग बाहेर काढणारे सुलेमान चिचा, त्याचबरोबर सुलेमान चिचा, त्याचबरोबर डोक्याने तबला वाजवणारे ऑगस्टीन अंकल, या सगळ्या जगावेगळ्या लोकांची मुलाखत घेतल्यानंतर आज आपण मुलाखत घेणार आहोत महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम गौरव मोरे यांचे. गौरव सर, तुमच्या आमच्या कार्यक्रमात गैर स्वागत आहे सर. श्याम सर, मला प्रश्न पडलाय की मला अशा लोकांमध्ये का बसवलं हे, म्हणजे मला का बोलवलं तुम्ही इकडं? अरे काय माहिती का, आमच्या शो मध्ये आहे ना माझा अपमान करतात, पण असं कानात काय काढत बिडत असं काय नाही. मी एक जस्ट कॉमेडी ऍक्टर आहे. म्हणजे तुमची कॉमेडी विचित्र असली पाहिजे. श्याम सर काय गंमत गेली. गौरव सर, मला सांगा की तुमच्या करिअरची सुरुवात कशी झाली, कुठून झाली? ऍक्च्युली जेव्हा मी माझ्या करिअरला सुरुवात केली ना त्यावेळेस कसला आवाज कसला? काहीतरी माईकचा प्रॉब्लेम झाला असेल. नाही एक मिनिट बोलूया आपण. मी जेव्हा माझ्या करिअरची सुरुवात केली ना माईकचा प्रॉब्लेम आहे. एक मिनिट सर. ओ माई दादा, ओ तात्या, अरे या ना लवकर. अरे माईकचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. तात्या, अरे लवकर या ना. सुटू एवढ्या हाका मारते तिथनं, तुला ओ देता येत नाही होय? तुला कामावर काढून टाकू काय? चालेल तात्या. सोटू चालेल तात्या नाही आहे ते. मग का तात्या आहे? पहिलेच वाक्य विसरशील. एवढा टाइम काय करत होतास आणि तिथं? सॉरी का तात्या? का तात्या म्हणजे तुझ्या नावाने तिथं ओरडायला लागलेत आणि तू तिथं पुष्पगुच्छ घेऊन बसले, त्या पोरीशी काय बोलत बसलायस? सोड तात्या, ती लई सुंदर आहे. हे एकाच पोरीजवळ तू आणि पायस काय गप्पा मारत असता रे? हाक मारलं पटकन जाईल. बघ, फक्त तुझ्या नादानं मी वायरिंगचं काम सोडून हे साऊंडचं काम हातात घेतलंय. सगळे धंदे बंद करायचे तुला माझे. नाही सोटू, कामाकडे लक्ष दे. तुझ्याशिवाय दुसरं कोण नाही बघ. तात्या. नाही माफी करा, त्याचं लक्ष होतं पण ते जरा साहित्यात गडबडलं म्हणून हे झालं. काय झालंय? माईक खराब झाला. माईक खराब वाटलंच मला. कसं काय? हे प्रोडक्शन वाला डांगे आहे ना, ह्याला मी 1000 वेळा सांगितलंय एमएचचं साहित्य वापर, एमएचचं साहित्य वापर, पण नाही. अरे ते कुठनं तरी डुप्लिकेट माल घेऊन येत आहे. बरं, त्याला सांगितलं तर ऐकत नाही आणि उलट ते दशरथ समोर उभं करत आहे. दशरथ म्हणजे त्याच्याकडे बघितल्यावरच कानामागनं शंख वाजायला लागतो. म्हणजे तुम्हाला सांगतो, लई चिडका आहे. कोण? दशरथ दादा. लगीन झाल्यानंतर म्हटलं पहिल्यासारखं चिडकं राहणार नाही, शांत होईल, पण काही फरक काय. आता पोरबाळ झाल्यानंतर शांत झालं तर बाबा झालं असं. त्यामुळे मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण आहे? त्यानं मी 1000दा सांगितलं. असं हरकत नाही. सोटो पकड. हॅलो तात्या, पकड. बरं तात्या, पकडला पकड का म्हणतात? म्हणजे त्याने आपण पकडतो पण आणि सोडतो पण ना, मग त्याला पकड सोड असं का नाही म्हणत आपण? काय झालं? तुझ्या आणि विनोदाचं काय करू मी? तू जा तिथं बस कुठं. मी लगेच करतो बघा. 0 मिनिटात करतोय. हे होण्यासारखं आहे. हॅलो, डांगेला 1000 वेळा सांगितलंय
हॅलो हॅलो एक दोन प्रश्न विचारा मी टेस्ट हॅलो हॅलो मला सांगा तुमची सुरुवात कशी झाली? सुरुवात म्हणजे बघा आता मी दुसरीमध्ये 2 वेळा नापास झालतो. दुसरी दोनदा नापास अरे बापरे. पण तुम्हाला सांगतो नापास झाल्यानंतर आहे का नाही आमचे वडील चिडले. वडील चिडले? चिडणारच ना. आमचे वडील म्हणजे लई तापट. त्यांचं चिडणं आम्हाला कधीच परवडलेलं नाही. कसं काय? ज्यावेळी ते चिडलेत त्यावेळी आमच्या भावंडांमध्ये नवीन मेंबर वाढला. लई डेंजर आहे ते. मग त्यांनी मला सांगितलं नापास झाला बस घरी, आता अभ्यासाची गरज नाही. मग मी घरी बसून राहायचो. तर घरी बसलेला असताना एकदा पंखा बंद पडला. बर. पंखा बंद पडला आणि सगळे हैराण झाले. आमचे वडील परत चिडणार का काय असं वातावरण तयार झालं. तेव्हा म्हटलं नको, त्यांचं चिडणं परवडणार नाही. कुठून तरी स्टूल शोधला, टेस्टर घेतला, पंखा दुरुस्त केला. काय सांगता? तुम्ही दुसरीत असताना म्हणजे तुम्ही 5-6 वर्षाच्या असताना पंखा दुरुस्त केला. म्हणजे केवढं म्हणजे रसिक थांबव, केवढी म्हणजे अद्भुत गोष्ट आहे की एका 5-6 वर्षाच्या पोराने पंखा दुरुस्त करून टाकला. म्हणजे कमाल आहे दादा तुम्ही. अहो येतं कायच नाही मित्रांनो. मी पहिलीत असताना का नाही मिक्सर बी दुरुस्त केला होता. पहिलीत असताना म्हणजे 5 वर्षाच्या असताना 5 वर्षाचा मिक्सर दुरुस्त केला. कसं काय जमलं हे तुम्हाला? हे सोपं आहे. एक मिनिट पकडा. कसं असते कुठलं बी उपकरण घ्या त्याला का नाही 3 वायरी असतात. 3 वायरी. एक न्यूट्रल असते, एक फेज आहे आणि एक अर्थिंग आहे. ह्यांचं कॉम्बिनेशन लक्षात आलं का नाही तुम्ही काही बी दुरुस्त करू शकता. अरे बाप, म्हणजे त्या वयात तुम्हाला श्याम सर मला कळतंय का मुलाखत माझी तुम्ही यांची घेताय? माझी मुलाखत घ्या ना. मी माईक पकडून उभा आहे ना. सॉरी माफ करा. तुम्ही मस्त गेलं. झाले ते दुरुस्त झाले. आता घेऊ. चला घेऊ का? तुम्ही या आता. तुमची मुलाखत आहे, तुम्ही या. हो. मंडळी आता ओळख झालीच आहे तर सांगून ठेवतो का काही बी दुरुस्त करायचं असेल ना मला सांगा, मी सगळं दुरुस्त करतोय. काय पण असू दे बरं. माझा नंबर घेऊन ठेवा 9595 92. तात्या या आता तुम्ही. आता तुमची गरज लागणार नाही. या तुम्ही. नाही तुम्हाला काय गरज लागली तुम्ही बी बोलवा. नाही लागणार. कशाला लागेल तुमची गरज? या ना तुम्ही आता. लागल कळेल तुम्हाला. चल रे सोटू. तात्या तुम्ही मला सांगितलं नाही पकड सोड आणि पकड पकड का म्हणतात ते. आण पकड इकडे, त्याच्यात पकडून तुला सांगतोय काय असतंय ते. रसिक पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या गहिरा स्वागत. तर गौरव सर, Yes. मला सांगा की तुमची सुरुवात कशी झाली? वा येस माझ्या करिअरची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा म्हणजे माझ्या करिअरची सुरुवात झाली ना त्यावेळेस माझ्या करिअरची सुरुवात झाली ना. तात्या माईक परत खराब झाला. हो कळलं ना मला परत काय यायचं होतं ते. या इकडे बाहेर आहे, तिथं अडचण आहे. काय केलं याला? कसं आहे साहेब, ते डुप्लिकेट असल्यामुळे ना ते तसं गोंधळ आहे ते. सोटू पकड दे रे. पकड दे रे वापरताना पकड घेता कशाला? नाही ते सवय आहे ना तिची. ती सोबत असली का नाही कॉन्फिडन्स येतोय. मी करून टाकतोय बघा. 0 मिनिटात करतो. काय झालं? 15 मिनिटं झाले काय होतच नाही. नाही लगेचच करतोय. त्याचं काय आहे डुप्लिकेट असलं का नाही हे बघा इथंच फॉल्ट आहे ते. हॅलो 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 माईक चेक. मी टेस्ट करतो साहेब. तुमचा बघू ते काय कनेक्शनचा प्रॉब्लेम असू शकतो बघा. हॅलो हे तर बरोबर आहे. छोटू पकड तिकडे लांब जाऊन चेक कर बरं. हॅलो हॅलो. हा हॅलो. हॅलो. हा छोटू. तात्या कसा आहे सर? मी मस्त आहे तात्या. इथं काय करायला सर? इथं मी तात्यांबरोबर आलेलो ना. काय आहे पण इकडं मुलाखत आहे तात्या. तुझी मुलाखत आहे? माझी कुठं तात्या. काय माहित कोणाची तरी मुलाखत आहे. नाव काय आपल्याला माहित नाही पण लय झिपर येते. संकमीन ना जागीच बसतील आता बसले तसंच. झालं झिपरा म्हणजे काय रे? झिपरा बोलतो आम्हाला. अरे जाऊ द्या, साधी माणसं आहेत काय. त्यांची कोणी मुलाखत घेत नाही ना म्हणून एकमेकांची मुलाखत घेतल्यासारखं दाखवत होते. अरे पण असं काय असतं का माईक टेस्ट करणं? तात्या कुठं आहे? मी इथंच बसलोय. हॅलो काय चाललंय? एवढं असं कोण करतं का? जाऊ द्या. नाही पण आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. बोलतो मला नाही ते आपलं असंच बोलतोय. हे सोटो असं काय बोललो बरं. चल. तर रसिक प्रेक्षक पुन्हा एकदा तुमच्या गैरा स्वागत आहे. आता महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारतो की ती जी तुमची स्टाईल आहे टाना ना त्याचा शोध कसा लागला? ऍक्च्युली कसं आहे टाणा नानाचा शोध ना फार महत्वाचा आहे. टाणा मी जेव्हा तात्या प्लीज विनंती पटकन काही माझ्या लक्षात आलेलं आहे. आलेलं आहे. काय झालंय? काय होतं साहेब आता तुम्ही आहे का नाही येऊ का इथं? या ना काय
ते नंतर हे करा पहिलं. काय होत आहे हे आहे नको आहे डुप्लिकेट आहे. ह्याची आहे का नाही फ्रिक्वेन्सी कमी आहे त्याच्यामुळे तुम्ही बघा तुम्ही असं बोलता आणि मग आवाज खराब होतो. बघा हे बघा मी इथं आहे कळते तुम्हाला. तुम्ही तुमचा आवाज आहे का ना बेसमध्ये बोलायला तुम्ही हा या ठिकाणी मी माझं जे तुम्ही आहे का ना वरच्या पुढेच बोला. मी आहे का ना अपमान करून माझं करिअर बनवलेलं आहे. माझंच काही टॅलेंट नाही आहे असं वरच्या पुढेच बोला. अरे पण मी नाही तू बोलू दे. बघा actor आहे तुम्ही. आम्ही डबिंग करतो सिनेमाचं ना तेव्हा बघा जेव्हा सिनेमाचं डबिंग आम्ही जेव्हा सिनेमाचं डबिंग करतो ना आम्ही ह्याच आवाजामध्ये नाही बोलू शकत हो. तात्या कमाल समाज कमाल आहे कमाल कमाल समज आहे तुमची कमाल आहे. नाही ना पण तात्या कसं आहे तात्या हे नाही जमणार मला ऐका माझं. वा वा तात्या भलतं टॅलेंट आहे हो तुमच्यात. साहेब तुम्ही पण वरच्या पट्टीत बोला म्हणजे खटकणार नाही मॅच होईल. माझं काय म्हणणं आहे तात्या अरे माझं म्हणणं तरी ऐकून घ्या तात्या. इकडे लक्ष द्या. गौरव मोरे सर तुमच्या हास्य जत्रामध्ये नेहमी अपमान होतो त्याला तुम्ही कसं घेता बा. कसं आहे अपमानाचं वरच्या मी अपमानाला पॉझिटिव्हली घेतो. हे जर प्रेक्षकांना आवडणार असेल तर मी आयुष्यभर असंच काम करीन. वा 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 क्या बात आहे. एकदम नागी मुलाखत वाटते मला ही. असं तू काय नदीच्या त्या बाजूला उभा मी ह्या बाजूला उभा कुठं चालला तू असं बोलायला भारी वाटतंय बा. काय माहिती का माझा घशाला अरे माझ्या आवाजावर प्रेशर पडतं यार. हा कसला माहिती ना मला. एक मिनिट करा साहेब ऐका ना मग काढून दे इकडं. याला जाळ कुठेतरी नेऊन या माईकला. शांत शांत वा सर घे. शांत वा सर. तू याला कुठेतरी नेऊन मी 10 ते 15 मिनिटात त्याचं कायमचं बंद पाऊस तास झाला यार. मी फक्त माझ्या करिअरची सुरुवात ह्याच्या पलीकडे गेलोच नाही आहे. नाही. प्रेक्षक चाललेत उठून. नाही रिलॅक्स सर रिलॅक्स. प्रेक्षक नाही जाणार आहेत. प्रेक्षकांना थांबा आता एक चांगला कार्यक्रम तुमच्यासाठी आहे. 10 ते 12 मिनिटात त्याचा कायमचा बंदोबस्त करतो. 2 मिनिटात करतात 2 मला ते बोलू द्या काहीतरी थोडं तरी बोलू द्या मला. तोपर्यंत आहे का नाही दादा आमचा सोटू आहे का नाही लोकांचं मनोरंजन करेल. कोण चल ते करतोय ते करतोय सोटू ते बाजूला ठेव बरं. जा तुझं ते बायला डान्स कर बरं. बायले नाही बॅले डान्स असेल बॅले डान्स. हा तेच आहे ते आहे ना ते करतोय सोटू कर बरं. तात्या पाया पडतो. अरे चल लवकर चल पाया पडतो तात्या. असंच पाहिजे तुम्हाला पण कर परत वाजव रे. मस्त सई. मस्त होता परफॉर्मन्स. मला छोटू आणि तात्या खूप दिवसानंतर दिसले आणि जेव्हा तुम्ही मला दिसला तेव्हा मला राहवलं नाही आणि मी माझी खुर्ची सोडून उभी राहिले. तर अशी सरप्राईजेस देत जा. आम्ही तात्या आणि छोटूला खूप जास्त मिस करतो म्हणजे मी स्पेशली. विराज खूप मस्त अटेम्प्ट होता. नाचलास पण छान खूप मजा आली. ओंकार काही काही मोमेंट्स ब्रिलियंट काढल्यास तू. श्यामदादा सुंदर. मला फार तुमचं सूत्रसंचालन फारच भावलं. गौऱ्या आपल्या नशिबी इथे हेच आहे बाहेर आपलं नशीब ब्राईट आहे हे लक्षात ठेव. मस्त मस्त परफॉर्मन्स. ये बा. ज्ञानेशदा तू किती एन्जॉय केलीस ही मुलाखत. मी आभारी आहे की आम्हाला सगळ्यांना इकडे येऊन प्रत्यक्ष हे बघण्याचं. कारण लॉकडाऊनमध्ये आनंद तुम्ही लोकांनी दिला आहे आम्हाला आणि तो आनंद प्रत्यक्ष इथं येऊन अनुभवायला मिळाला. यातच आम्ही खूप थँकफुल आहोत आणि आम्ही प्रचंड एन्जॉय केला हा परफॉर्मन्स. माझा माईक चांगला चालतोय. थँक्यू. थँक्यू सो मच अँड थँक्यू सो मच टीम. कीप इट अप. मंडळी आज खूप काळानंतर बादशहा त्याच्या महालात आलाय आणि त्याच्याशी वाद घालतोय त्याचा शहजादा. मंडळी हास्य जत्रेतली तुमची आवडती जोडी आज पुन्हा एकदा हास्य जत्रेच्या मंचावर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे. तेव्हा टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया श्रमेश आणि प्रथमेश यांचं. पाच सेकंद उशीर आलो काय बस. आता प्रोफेशनल फालतुगिरीला सुरुवात करूया. तर नमस्कार आदाब वडक्कम.
मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या महालात, ज्याचं नाव आहे माझा वाडा माझी फालतुगिरी. आमच्या अंगातल्या मस्तीमुळे युद्धाची मोहीम जास्त लांबली. बास अजून पुढे आहे. त्यामुळे महालात यायला जरा उशीरच झाला. त्यात बाहेर ऊन, त्यामुळे घशाला कोरड पडले. पण समोर तहान भागवण्यासाठी उत्तम मॉकटेल्सची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे समोर लेमन लव्हेंडर, बाजूला स्ट्रॉबेरी सेंड्रेला, इकडे पिना कोलाडा, गोटी सोडा. बापरे, 500 एपिसोड नंतर गोटी सोडाच आहे. बापरे, ही जागा शापित आहे. असो, इतक्या महिन्यांनी येऊन सुद्धा मला आश्चर्य वाटतंय की हा महाल इतका निवांत आहे, शांत आहे. याचा अर्थ हनीमूनच्या रात्री बायकोची काढलेली समजूत अजून उठलेली दिसत नाहीये. झाला बापाच्या इज्जतीचा डुक्कर लोळवून झाला. दादूस, मी आईलो. हो, ते दिसलं मला. आता मला एवढंच सांग, ही सौंदर्याने केलेली मस्करी घेऊन कुठे चाललायस? दादूस, मी माझ्या सोबत राजू मामा आणलाय. राजू मामा? हो. कुठे येतो? हा घ्या. बाप, राजू मामाची चुरळी केलीस? मामाला बघायचं आहे की भरायचं आहे? मला एक कळत नाही, नेमकं तुझ्या मनात काय आहे? दादूस, ते असं लिहून देतात ना, यापुढे मी हे पद सोडलं, मी हे असं करणार नाही. तो राजू मामा आणलाय. वसाड उत्तमा, बहिणीचा भाऊ राजू मामा. तू म्हणतोस तो राजीनामा. तोच राजीनामा आणलाय. कसला राजीनामा आहे हा सलीम? सांगतो. मी माझ्या मूर्खपणाचा राजीनामा आणलाय. वा, आणि काय लिहिलंयस त्यात? वाचूनच दाखवतो. दाखव. बापरे. मी सलीम शिवलकर असं लिहून देतो की सर मला वेगळं काहीतरी करायचंय. हे असं वाक्य यापुढे बोलणार नाही. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. मी तर आता सराला विनंती करतो, स्किट संपल्या कॉन्ट्रॅक्ट करून घ्या. हे असं वाक्य मी यापुढे बोलणार नाही, कारण मी असं बोलतो, हा माझा ऐकतो, मग आम्ही जगा वेगळे होतो. त्यामुळे यापुढे करिअरची नो टिंगलटवाळी. वा 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 वा. तू जन्माला आल्यापासून आज पहिल्यांदा कानाला बरं वाटेल असं बोललायस सलीम. मला पहिल्यांदा तुझा इतकासा का होईना पण अभिमान वाटतोय. थँक्यू. आता पुढे चिमूटभर ही माती खाऊ नकोस. दादूस, मी आता नवीन काहीतरी करणार आहे. बापरे. या उन्हाळ्यात मी उन्हाळी शिबिर काढणार आहे. अच्छा, म्हणजे हल्ली इज्जतीला तू उन्हाळी शिबिर म्हणतोयस तर? थांबा दादूस, उन्हाळी शिबिर, द समर कॅम्प. समर कॅम्प? येस. ती नेमकं उन्हाळी शिबिर काय आहे तुझं सलीम? सांगतो दादूस. सांग. माझं उन्हाळी शिबिर ब्रँडेड असणार आहे. बापरे. माझ्या शिबिराचं नाव असणार आहे अकबरचा तापलेला उन्हाळा. ते नाव मोठं आहे ना, म्हणून उन्हाळा असं खाली लिहिणार आहे. नाव? अरे नाव जर एवढं मोठं आहे तर एक शब्द काढून टाक. ओ माय गॉड, व्हॉट अ ग्रेट आयडिया. म्हणून तुम्ही माझे दादूस. बरोबर. साधारण या उन्हाळी शिबिरांचा कालावधी काय असेल तो सांग. दादूस, माझं उन्हाळी शिबिर 12 दिवसांचं असणार आहे. बरोबर आहे. जनरली ती गोष्टी 12व्या पर्यंतच नेतोस, म्हणजे बरोबर आहे.
हे बघा जिल्हे सुरमई. सुरमई बांगडा घातला चुलीत याचा नाही तो सलीम. ते जिल्हे सुरमई नाहीये, ते जिल्हे इलाही आहे. बोलता येत नसेल तर फालतूगिरी करू नकोस. मी माझ्या उन्हाळी शिबिरात सगळ्या लहान लहान मुलांना वेगवेगळ्या कला शिकवणार आहे. बापरे. आणि सुरुवात करणार आहे एका तिलिस्मी कलेने. तिलिस्मी? हो. बोल. या उन्हाळी शिबिरात मी सगळ्या मुलांना कलाकार व्हायला शिकवणार आहे. बापरे. कसं काय? मी त्यांना अभिनयाचे धडे देणार आहे. नाही, तू तुझे किडे त्यांना ट्रान्सफर करशील असं मला जास्त वाटतंय सलीम. आधी मुळात अभिनयाच्या नावाखाली कोणता संयुक्तिक बाजार मांडणार आहेस ती सांग मला. दादोस, मी सगळ्या मुलांना एक मोनोलॉग सादर करायला शिकवणार आहे. बापरे. पहिल्यांदा तो मोनोलॉग मी तुमच्या समोर सादर करतो. हो, पण तत्पूर्वी वातावरण निर्मितीसाठी तुम्ही मागून बुडबुडे सोडा. म्हणजे म्हणजे हे मी मोनोलॉग बोलायला सुरू केल्यावर असे मागून बुडबुडे सोडा. बापरे. सगळी सोय करूनच आलायस तू. हो. ते बरं झालं. आणले नसतीस तरी आलेच असतील. सुरुवात करतो. हा. अरे चाललास? स्टान्स घेतोय. स्टान्स? बापसाकडे एवढा लांब? घे. दूर व्हा. दूर व्हा. सगळं निरर्थक आहे. आम्हाला कळलंय, तुला कळतंय का? ऐकून घ्या. बोल. कुणी अनारकली दाखवा म्हणून हा ज्युनियर सिटीजन प्रार्थना करत नाही. ए नट डामराट, मध्ये बोलू? बोला. तुझ्या अल्पबुद्धीसाठी सांगतो, ते ज्युनियर सिटीजन नाही, जुलियस सीझर आहे. असेल बहुतेक. असेल आहे. रिलीज झालंय. ठीक आहे, पुढचं ऐका. जो आपल्या जागी बाम आहे. बाम नाही, ठाम आहे. ते बाम तुला तोळीन आता मी. जो आपल्या जागी ठाम आहे तो मी आहे. मी आहे जुलियस सीझर. मी आहे अथल्लो. मी आहे प्रतापराव. मी आहे प्रभाकर. मी आहे गुहागर, दापोली, रत्नागिरी, लांजा, पाली, कोकण नगर, भावेआडम, दांड्या. मार. भाडी मार. भाडी मार. भाडी मार. भाडी मार. यांनी शिव्यांचा भाडी मार करण्यापेक्षा तू भाडी तरी मार. वडापोरच पोट भरायला लागणार अशा परफॉर्मन्स नंतर. ही तुझी जी अतिशय निंदनीय फालतुगिरी आहे ना, त्याच्यामुळे सगळा पैसा पाण्यात जाईल. नाही दादोस, पैसा पाण्यात जाणार नाही. कसं काय? तर या उन्हाळी शिबिरातली मुलं पाण्यात जाणार. कसं काय? कारण मी प्रत्येक मुलाला पोहायला शिकवणार आहे. टँकर आत घे. पोहायला? तू? हो. पोहायला शिकवणार? हो. अरे सलून मध्ये दाढी करायला लागल्यावर तोंडावर स्प्रे मारला की मी बुडलो, मला वाचवा असं ओरडणारा तू स्विमिंगच्या वार्ता कुणाच्या जीवावर करतोस? कुणाच्या जीवावर? ह्याच्या जीवावर. कानटोपी? कानटोपी नाही, ही तिलिस्मी जादुई चड्डी. चड्डी? हो. ही चड्डी घातल्यावर मुलं आपोआप पाण्यावर तरंगणार. असं काय आहे या जादुई चड्डीत? दाखवतो. या जादुई चड्डीत बॅक साइडला तुमचा फोटो प्रिंट केलेला आहे. बाप रे. बापाला चड्डीवर आणलास तू? दादोस, ही चड्डी घातल्यावर मुलं पाण्यात जाणार. मग आपल्याला काय दिसणार? पोहणारा अकबर. बापरे. बुडणारा अकबर. उड्या मारणारा अकबर. गटांगड्या खाणारा अकबर. सगळीकडे अकबर अकबर अकबर. कुठे पिवळा अकबर, कुठे निळा अकबर, कुठे इलेस्टिकचा अकबर, कुठे नाडी. बस 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 बस. बापाच्या इज्जतीची रंगपेटीच काढले जवळजवळ बाहेर तू. हा, मी म्हणतो हे चड्ड्यांचं प्रोडक्शन थांबवा ती पहिला. वाटलंच तुम्ही माझ्यावर चिडणार म्हणून माझ्या उन्हाळी शिबिरातल्या मुलांना मी दूरदृष्टी शिकवणार आहे. बापरे. आता दूरदृष्टीच्या नावाखाली काय फालतूगिरी करणार असती तर मला सांगशील चली? मी सगळ्या मुलांना आकाश निरीक्षण करायला शिकवणार आहे. ते वरती असतं माहितीये ना? आकाश निरीक्षण. आणि तू? येस. गेले 5 दिवस मी आकाश निरीक्षण करतोय, त्यामुळे ग्रहांमधलं मला हळूहळू सगळं कळायला लागलं. काय बोलतोस काय? या उलट मला एक शोध देखील लागला. काय बोलतोस काय? कोण बोलतो प्लुटो हा सर्वात लांबचा ग्रह? अरे सगळेच बोलतात. प्लुटो हा मी असा काल असा डोळ्यासमोर पाहिला. काय बोलतोस काय? कुठे बघितलास? मी आपल्या राजवाड्याच्या गच्चीवर गेलो, माझी दुर्बीण सेट केली आणि असा डोळ्यासमोर प्लुटो पाहिला. माझी बेडरूम आहे ती. उपडी झोपलो होतो मी. तरी म्हटलं मला 2 प्लुटो कसे दिसले? सलीम.
हे असलं आकाश निरीक्षण तुझं मी तुला लिहून देतो. तुझं उन्हाळी शिबिर बघायला कुत्र सुद्धा येणार नाही सलीम. दादोस लोक माझ्यासाठी नाही पण तुमच्यासाठी येतील. आता माझ्यासाठी का? कारण ह्या उन्हाळी शिबिराचा सर्वात महत्वाचा टप्पा असणार आहे अकबर दर्शन. अकबर दर्शन? हो. नेमकं काय आहे तुझ्या मनात सलीम, मला जरा सांग. आपुलकीने सांगतो. आपुलकी? मी सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा अकबर लोकांसमोर असा उघडा करणार. बापरे. मी लोकांना माहिती सांगणार. मग लोकांना गंमत येणार आणि ते मज्जा करणार. ऐकायला तरी बरं वाटतंय पण मज्जा आणि गंमत हे दोन शब्द जरा मला रिस्की वाटतायत. कारण मज्जा घेण्याच्या नादात कुणी माझी गंमत केली ना तर बाजार उठू शकतो. दादोस कुठलाही बाजार उठणार नाहीये. मी सगळं सेटल केलंय. काय केलंय? कारण मी अकबर दर्शनाची पॅकेजेस ठेवलेली आहे. काय केलंय? हो. लांबून अकबर, बापरे. जवळून अकबर, डावीकडून अकबर, उजवीकडून अकबर. आणि या अख्ख्या उन्हाळी शिबिरात मी एक लकी विनर काढणार आणि त्यांना दाखवणार खाजगीतला अकबर. अरे खाजिरड्या तू गप्प बस. काय करतोय हे? बापाचा जवळजवळ आयटमच केलायस. चड्डीवर काय आणलंय, हुडा काय दाखवतोय, इकडून तिकडून काय दाखवतोय. असल्या फालतुगिरीला माझ्या प्रॉपर्टीतून तुला छदाम पण मिळणार नाही सलीम. दादूस मला तुमचा छदाम नकोय. का? कारण मी तिजोरी ऑलरेडी मागच्या साईडने फोडलेली. मागच्या साईडने? हे उन्हाळी शिबिर होणार. बाय बाय गुच्चू. बाय बाय गुच्चू. सिपाहियो याच्या गुच्चूवर लाद द्या आणि याला आतमध्ये टाका. सलीम थांब. सलीम तोही किती दिवसांनी. क्या बात जनाब, मजा आ गया. ऐकूया दर्दी हास्यरसिकांची दाद. प्रसाद दा. वेलकम बॅक. इतकं बरं वाटलं तुम्हाला दोघांना इतक्या दिवसाच्या इतक्या महिन्यांच्या गॅप नंतर पाहून. कारण आपलं हे जे कुटुंब आहे या कुटुंबामध्ये वेगवेगळ्या चवींची माणसं एकत्र आली आहेत. आणि श्रमेश प्रथमेश तुमच्या विनोदाची चव ही यांच्यातल्या कोणाशीच मॅच होऊ शकत नाही. असा एक वेगळाच मसाला घेऊन आलेला आहात तुम्ही. त्याच एनर्जीनी, त्याच ताकदीनी, त्याच गिव्ह अँड टेकनी, त्याच पॅशननी तुम्ही आज परफॉर्म केलं. प्रचंड आनंद झाला, प्रचंड मजा आली बघताना. लोकांचं मनोरंजन करत राहा कुठेही असलात तरी. बस एवढंच सांगा. मुकाट्यानं फिरणाऱ्या घड्याळाच्या वेळेत सुद्धा माणूस शुभ अशुभ असे भेद करतो. अशाच एका भेदाच्या निमित्तानं इथे हास्यभेद करायला येत आहेत कल्याणची चुलबुली शिवाली परब, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आणि कॉमेडीचे नवे फंडे ईशा डे. चला का पोरींनो पटापटा कधी पण येतील तोकडे बाबा. तोकडे बाबा की वा 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 काय अप्रतिम अप्रतिम हॉटेल बांधलं इथे बाबा. हा हॉटेल इकडे. हा हा. बाबा लई उपकार झाले तुम्ही आलात आमच्या इकडं. बाबा बाबा. हा असू दे असू दे असू दे. या 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 या. बाबा पहिला घास खाऊन सांगा ना कसं वाटते. बर ठीक. तुम्हाला आणखी काही हवंय का? नको नको. तुमचं बिल बनवू काय? शिवाली येडी पिढी झाली काय? असू दे असू दे. बाबांकडनं पैसे घेणार आहेस का आता? लहान आहे ना असू दे ना असू दे ना. बाळा मला सांग या विश्वाची जेव्हा उत्पत्ती झाली तेव्हा या विश्वात पैसा होता का? लक्ष नका देऊ त्यांच्याकडे. त्यांच्याकडे कुठे लक्ष देता. आता हॉटेल एवढं नवीन उघडलंय तुमच्या नावाचं. तुम्ही आशीर्वाद द्या फक्त. आशीर्वाद तर माझा तुमच्या पाठीमागे आहेच, त्यात काही वादच नाही. कारण काय तुमचं हॉटेल आता भरभराटीने चालणार आहे. ज्या हॉटेलला माझं नाव लागलंय त्या हॉटेलमधनं कोणीही कधीही उपाशीपोटी बाहेर जाऊ शकत नाही. किती वाजले? 8 वाजले. 8 वाजले. 8:30 नाही 8. नाही 8:30 ही शुभ वेळ आहे.
आज 8:30 वाजता जो ग्राहक तुमच्याकडे येईल आणि ज्या ग्राहकाने लाल वस्त्र परिधान केलं असेल तो ग्राहक जर का बरोबर 8:30 वाजता तुमच्या हॉटेलमध्ये जेवला तर तुमचं हॉटेल भरभराटीने चालेल. पण जर का तो ग्राहक उपाशी पोटी घरी गेला तर मात्र हा बाबा काही करू शकत नाही होणार. असं होऊच देणार नाही बाबा. नक्की नक्की असं होऊ देऊ नका. आणि उतू नका, मातू नका, उरलेलं अन्न टाकू नका बरं का. आणि एक लक्षात ठेवा, जे काय अन्न उरेल तर ते पेट्सला द्या. शेवटी पेट्सचं पण पेट असतं. वा 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 बाबा, 2 तासाच्या तालमीच्या मनाने खूप आहे. येतो चला. चला चला चला. पोरींनो, चला लवकर लवकर आवरूया. 8:30 वाजतील कधी पण. ये शिवाली, आजकाल प्रमोशन साठी लोक काय पण कपडे घालून येतात ना. जाऊ दे, शेवटी पेट पुराणाचा प्रश्न आहे. चला ग पोरींनो, पटापटा. किती वेळा सांगायचं तुम्हाला. चला पटापटा. एक्सक्यूज मी, मावशी, हॉटेल सुरू आहे का? पहिलं गिराईक आलं. नक्की खायचंच हॉटेल आहे ना? बसू ना? इथे बसा. ते खुश झाले ना की असं करतात. अच्छा, अच्छा. तुम्ही बसा ना. तर तुम्ही 8:05 झालेत. तरी पण काय घेणार? काय रेडी आहे? काहीच सगळं रेडी आहे. अच्छा. पोहे, उपमा आहे, डोसा आहे, इडली आहे, वडा आहे. पोहे चालतील. पोहे आता लगेच सांगते ना. लगेच शिवाली बिवाली, लगेच काय? इकडे या ना. लगेच काय आणते? 8:05 झालेत. 8:30ला खायला घालायला सांगितले बाबांनी. विसरले. भाऊ तुम्ही काय घेणार म्हणालात? अहो, पोहे घेणार म्हणालो ना आता. मला जायचंय इंटरव्ह्यूला. इथे 9 वाजताचा इंटरव्ह्यू आहे बाजूला ऑफिसमध्ये. पोहे. ए पोरींनो, किती वेळ घालवता? जा ना पोह्यांचं बघा. आपण तोपर्यंत गप्पा मारू. कशाला गप्पा का मारायच्या? वेळ जाईल ना चांगला. कोणाचा? भाऊ कसं आहे ना, आमचं हॉटेल ना आजच उघडले. हा मग बरं दिसतं का असं गप्पाच नाही मारल्या बा. नाही गप्पा मारायला पाहिजे. नाही गप्पा मारायला पाहिजे. तुम्ही सांगा तुमचं नाव काय? माझं नाव खूप ऑड वाटतंय हे. मी असं कोणाला, माझं नाव ओंकार राऊत आहे. वा वा, मस्त आहे. तुझ्यात नाव आहे ना? बस आई बाबांनाही एवढा आनंद झाला नाही माझ्या. बस झालं. तुमच्या घड्याळात किती वाजले? 8:12. 8:12 झाले तर माझं नाव कमलिनी. कमालिनी. शी 8:12ला कमालिनी. वा छान. बरं जाऊ द्या, तुम्हाला माझं नाही आवडलं, माझं वय झालं, जाऊ द्या आपलं. तुम्ही पोरींची नाव विचारा. अहो, मी तो हॉटेलमध्ये पोहे खायला आलोय. मुली बघण्याचा कार्यक्रम नाही आहे पोहे खायला. नाही, लहान आहेत पोरी तशा. नाही विसरा नाव. मला पोहे हवे, ते पोहे आणून द्या. नाव विचार. पोरींना आधी नाव विचार. बरं ठीक. काय नाव तुमचं? माझं नाव शिवाली. आणि माझं नाव बिवाली. ही बिवाली आहे. ही शिवाली आहे. ही बिवाली. ही शिवाली. ही बिवाली. अरे गप्प बसा. शिवाली बिवा. मस्त नाव, छान नाव. काय छान नाव आहेत. पोहे. लई छान नाव आहेत ना. म्हणजे किती वाजले? 8:15. अरे मी निघू का? मी जातो. मी सांगतोय पोहे पाहिजेत मला, तरी तुम्ही पोहे आणून देत नाहीये. माझा इंटरव्ह्यू आहे इथे. प्लीज लवकर द्या, मला तयारी करायची आहे. माझं PPT प्रेझेंटेशन आहे. पोहे आणून द्या मला. अगं, त्याने ते वस्त्र घातलेच नाही लाल कलरचे. नका पुसताय. ये आई इकडे आल्या.
अरे ह्या इथेच आहेत अजून. आई यांनी लाल कपडे घातलेच नाहीये. अगं बया, आत म्हणजे हे काही कामाचंच नाहीये. मग ह्यांना पाठवून देऊया. तुम्ही जा. तुम्ही थांबा थांबा थांबा. बाबांनी काय सांगितलंय, गिरायकाला न खातं पितं नाही पाठवायचं. पावडे तुम्ही थांबा. सॉरी बसा. तुम्ही बघा काय करायचं ते. गेल्या पुर्यात दिसलं मला. शर्ट लई झाके हो तुमचा. पांढरा. तिखट आहे शर्ट. कशाला करताय? तुम्ही काळजी करू नका. माझा इंटरव्ह्यू लाल जॉब. तुम्ही बसा. तुम्ही रडू नका. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही शर्ट का काढताय तुम्ही? मी धुवून देते ना तुम्हाला. काढा 9चा इंटरव्ह्यू आहे. शर्ट काढा. मला मिळेल धुवून. मिळेल का? तुम्ही फक्त 8:30 वाजता एक घास इथं खा. 8:30 वाजून 5 मिनिटांनी तुम्हाला शर्ट धुवून देते बघा. तुम्ही वेळेत पोहोचणार. माझा शर्ट द्या फक्त. माझा इंटरव्ह्यू आहे. मला बसा ना. शर्ट जाणार नाही ते. शिवाली ते लाल दे ना त्यांना. हे घ्या लाल. झाकून घ्या तुम्ही. मस्त दिसताय लाल कपड्यांमध्ये. टाऊका लई छान दिसतो लाल. हॉटेल चालू आहे का? आहे ओरिजिनल लाल कपडे. आहे 8:25 म्हणजे हे येते. या कसलं हॉटेल आहे? खायचंच आहे ना? काय करताय? अरे माझं शर्ट द्या. बसा. खायला काय आहे? सगळं आहे. पोहा आहे, उपमा आहे, पास्ता आहे, नाही आहे. ते नूडल्स आहेत का? असं असतात नूडल्स? नाही आहे. ते पिझ्झा आहे का? पिझ्झा नाही आहे. अरे नाही हे असं सगळं नसतं आमच्याकडे भाऊ. इथे पोहा उपमा मिळालं तुम्हाला. नाही ते मी खाल्लं असतो. मी सुलभाला सांगून आलो होतो की मी पिझ्झा घेऊन येतो म्हणून. तुमच्या बायकोला पिझ्झा आवडतो का? बायको नाही, सुलभा मांजर माझी. मांजर. हो. आणि जॉन रावला तर पास्ता एवढा आवडतो ना. कुत्रा माझा. म्हणजे मांजर पण आहे, कुत्रा पण आहे, दोन्ही पण आहे तुमच्याकडे. खूप प्राणी आहेत. म्हणजे बघा, सुलभा मांजर आहे, गट्टू बोका आहे, जॉनराव कुत्रा आहे, त्याच्यानंतर रखा खार आहे आपली, त्याच्यानंतर जयेश नावाची मगर आहे आपल्याकडे, मोहनलाल नावाचा ससा आहे आपल्याकडे, गजोदर नावाचा बेडूक आहे आपल्याकडे. तुमच्याकडे माणसं आहे माणसं आहे. अहो पण माणसं आणि प्राणी म्हणजे काय फरक काय हो? तेवढे जीवाभावाची असतात ती. आणि आज रविवार होता तर मी त्यांना म्हटलं की तुम्हाला पार्टी देतो, पिझ्झा पास्ता खाऊ घालतो त्यांना. तसं मी दुसरं काही घेऊन गेलो तर ते सुद्धा खातील ते. पण काय मी शब्द दिलाय ना, मला नाही पटणार ते. मला तेच घेऊन जावं लागेल. भाऊ पण मी खरंच सांगते, आमच्याकडे खरंच असं काही मिळत नाही. आणि मी बनवलं पण असतं पण सामान नाहीये ना. रामू काकांना पाठवा ना आणायला. मी फक्त पोहे खातो. रामू काका नाहीये मी. सॉरी आय एम ओंकार राऊत फ्रॉम वेट क्लाउड प्रोडक्शन्स. हाय, मी येतो. मी काय खूप काम आहेत. आमची वेब सिरीज रिलीज झाली आहे ना, ती प्राण्यांवरची आहे. आणि प्राण्यांवरून लक्षात आलं मला त्यांच्यासाठी ते जेवण घेऊन यायचं.
तुम्ही जाऊ नाही शकत भाऊ. तुम्ही लाल शर्ट पण घातलाय आणि त्यात 8:30 पण वाजत आलेत. तुम्ही खाल्ल्याशिवाय जाऊच शकत नाही. हे बरं चाललंय. 8 वाजल्यापासून मी इथे मला इंटरव्ह्यू माझा शर्ट खराब केला. काय आहे 8:30 लपडा? सॉरी काय सॉरी? आई ते काय झालं ना, आमचे तोकडे बाबा आहेत ना, त्यांनी सांगितलं होतं की लाल शर्ट घातलेल्या माणसानं 8:30 वाजता जर पहिला घास खाल्ला ना आमच्या नवीन हॉटेलात तर लई भरभराट होईल. आणि जर न खाता गिऱ्हाईक निघून गेला तर लई नुकसान होईल. बघा तुम्ही आमचं नुकसान करू नका. अहो एवढंच ना. फक्त 8:30ला पाऊया खाऊ. आधी सांगायचं होतं ना. एवढं घेऊन या पोहे घेऊन या. मी जरा यांच्या बाजूला बसतो. रामू काका बसा. अरे रामू काका नाहीये यार मी यार. सॉरी चल 4 3 2 1 काय अंधश्रद्धा आहे ही? हॉटेल काय अंधश्रद्धेवर चालतं का? नाही, हॉटेल चवीवर चालतं हे लक्षात ठेवा. नाही टेस्ट चांगली आहे. चांगली आहे? टेस्ट चांगली आहे. खरंच चांगली आहे. थँक्यू. हा मग याच्यावरच चालणार तुमचं हॉटेल. मी माझ्या आता जाणार आहे ऑफिसला. त्या लोकांना सांगतो की बाबा इथेच येऊन खात जा. ओके? असं पण सांगतो. मी तर म्हणतो कॉर्पोरेटची सगळी माणसं इथेच येऊन खाणार. लक्षात ठेवा की हॉटेल अंधश्रद्धेवर नाही चवीवर चालतं. हा होय. थँक्यू रामू काका. अरे नाही यार मी रामू काका. मोठा आला. अरे वाजवा ना यार. अजून करू का मी? अतिशय स्पायसी आणि टेस्टी परफॉर्मन्स होता. मस्त. हास्यरसिक प्रसाद ओक. मजा आली मला बघताना. कॅरेक्टर्स खूप मस्त होती चौघांची पण आणि खूप इंटरेस्टिंगली प्रेझेंट केली गेली. तुझा त्रागा जसजसा वाढत गेला तसतसं प्रेक्षकांना पेटपुराण बघताना त्यांची उत्सुकता वाढेल आणि सरतेशेवटी तुझी भूक जशी भागली तशी प्रेक्षकांच्या मनोरंजनाची भूक सुद्धा पेटपुराण बघताना भागेल अशा सदिच्छा व्यक्त करतो संपूर्ण टीमसाठी. मनपूर्वक शुभेच्छा. वंडरफुल. फार मस्त आला परफॉर्मन्स. मजा आली. दित्तीला विचारूया तिला कसा वाटला हा परफॉर्मन्स. खूपच मजा आली. वेळात वेळ काढून जावं असं हॉटेल होतंय. आणि आमचं पेटपुराणचं प्रमोशन तर जबरदस्तच झालं. वा 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 वा. दित्ती थँक्यू. बरोबर वेळ झाली निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका विनोदाची हास्य पंचमी, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.